नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, 15 दिवसाच्या 2 सायक्लोन्स आपल्या भारताला धडक देऊन गेलेले आहेत. त्याच्यापैकी पहिला जो आहे तो आपल्याला माहीत आहे एम्पन आहे. आणि ह्या एम्पन जे सायक्लोन आलं होतं त्याने पूर्वी तट जो आपला बंगाल, ओडिसा वगैरे आहे इथे बरंच काही नुकसान केलेलं आहे. आणि आता रिसेंटली आपल्या इथे आलेला आहे तो आहे निसर्ग, ठीक आहे. आणि याचा जो परिणाम आहे तो तेवढा मोठा झालेला नाही आहे. बट आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं तर यावर जे आपल्याला क्वेश्चन बनण्याचे चान्सेस आहे येणाऱ्या एक्झाममध्ये, येणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, ते कसे झालेले आहे तर थोडे जास्त झालेले आहे. त्याच्यामुळे याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला घेणं हे गरजेचं आहे. कारण आपल्याला याच्याविषयी क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो की हे म्हणजे सायक्लोन कधी येतात, कसे येतात, याचे जे कॅरेक्टर आहेत ते पण आपल्याला पाहावे लागणार आहे. कोणत्या एरियामध्ये कोणते सायक्लोन तयार होतात, जसं की इंडियन ओशनमध्ये जे होतात त्यांचं नाव वगैरे काय असतं, किंवा पॅसिफिक ओशन्समध्ये जे तयार होतात त्यांचं नाव काय असतं, हरिकेन्स कुठे तयार होतात, तर टायफून कुठे होतात, किंवा हे सायक्लोन का येतात. तर याच्याशी रिलेटेड जे आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. बट या लेक्चरमध्ये जे आहे हे नावाची सिस्टम जी आहे ही कशी आहे, याच्यासाठी काय नियम आहेत आणि याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे, तर हे आपल्याला आज या लेक्चरमध्ये आपण पाहूया. आय होप की तुम्हाला ही सर्व माहिती आवडेल. जर तुमच्याकडे ही माहिती नसेल तर नक्कीच नोट डाऊन करा, आणि जर असेल तर तुमचं रिव्हिजन होईल. ओके. आहेत यांचे नाव आपल्याला माहीत आहे. बट याच्या पुढचं जे चक्रीवादळ आहे त्याचं नाव जर तुम्हाला कोणी विचारलं काय असेल तर आपल्याला सांगता येऊ शकते का? तर हो, नक्कीच सांगता येईल. कारण याची जी लिस्ट आहे हे IMDने आताच जारी केली आहे, म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये जारी केली आहे, एप्रिलमध्ये. आणि हे पाहिले असेल बऱ्याच जणांनी. बट परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे इम्पॉर्टंट होऊ शकते, म्हणून आपण याच्याशी रिलेटेड आणखीन काहीची इन्फॉर्मेशन आहे ते इथे कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झाम्समध्ये आपल्याला ह्याच्याशी रिलेटेड कोणताही क्वेश्चन जरी आला तरी ते आपण अटेम्प्ट करू शकू. ठीक आहे. तर आता आपल्या या पृथ्वीवर वेगवेगळ्या बेसिन्स आहेत, ठीक आहे, वेगवेगळे ओशन्स आहेत. आणि या वेगवेगळ्या ओशन्स, सीज याच्यामध्ये वेगवेगळे सायक्लोन्स निर्मिती होते आणि त्यांचे नावं हे वेगवेगळे असतात. तर आता हे जे नावं आहे हे नाव कोणी देतं, याच्यासाठी काही नियम आहेत का, आणि ते जर आहेत तर ते कोणते आहेत, ठीक आहे. आणि आता होणारा जो चक्रीवादळ असेल त्याचं नाव काय असेल, याच्याशी सगळी जी इन्फॉर्मेशन आहे आपण या लेक्चरमध्ये कंप्लीट करूया. तर आपल्याला माहीत आहे एम्पनचा जो तडाखा आहे तो पूर्वीय तटीय प्रदेशाला बराच पसरलेला आहे. आणि आताचा जो अरेबियन सीमध्ये आलेला आहे निसर्ग, त्याचा तेवढा सिव्हिअर होता नाही, तेवढा मोठा परिणाम झालेला नाही आहे, ठीक आहे. तर आपण पाहूया याचं हे जे नाव देण्याची जे सिस्टम आहे ती काय आहे याच्याबद्दल. जसं की IMDने एक लिस्ट जारी केलेली आहे 169 सायक्लोनची, जे फ्युचरमध्ये होणार आहेत. कुठे तर बे ऑफ बेंगाल आणि अरेबियन सीमध्ये, ठीक आहे. म्हणजे बे ऑफ बेंगाल आणि अरेबियन सीमध्ये जे चक्रीवादळ येतील त्याचे नावं जे आहे ते आपल्याला ऑलरेडी याची लिस्ट जारी केली गेलेली आहे. आणि त्याच्यानुसार पहिलं जे आहे बांगलादेशनं याचं नाव दिलेलं आहे निसर्ग. आणि आता याच्यानंतर जे येणार आहे तर त्याचं नाव असेल गती, आणि हे देत आहे इंडिया, ठीक आहे. तर आता आपल्याला माहीत आहे की आपल्या या जगामध्ये वेगवेगळे ओशन्स आहेत, वेगवेगळे सी आहेत, आणि त्यांच्या नावाची सिस्टीम आहे. तसंच आपल्या या इंडियन ओशन, अरेबियन सी आणि बे ऑफ बेंगॉल जे आहे तर इथे कोणता क्रायटेरिया फॉलो होतो याच्याशी आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले हे जे नेमिंग सिस्टीम आहे हे देण्याचं काम कोण करते, तर हे देण्याचं काम करते रिजनल स्पेशलाइज मेट्रोलॉजिकल सेंटर्स असतात. आणि यासोबतच ट्रॉपिकल सायक्लॉन वॉर्निंग सेंटर्स, ठीक आहे. ह्या दोन जे संस्था आहेत तर हे नाव देण्याचे काम यांच्याकडे आहे. तर अशा किती संस्था आहेत, तर अशा जवळपास 6 आहेत, ठीक आहे, वर्ल्डमध्ये. आणि त्याच्यापैकी एक जे आहे ते भारताची कोणती आहे, IMD आहे.
सोबत जे 5 आहेत ते ट्रॉपिकल सायक्लोन वॉर्निंग सेंटर्स पण आहेत. ठीक आहे. आता हे काम कसे करतात तर ह्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. ठीक आहे. तर नॉर्थ इंडियन ओशन जो आहे इथे बे ऑफ बंगाल, अरेबियन सी हे इथे जे एक नाव देण्यासाठी एक स्टँडर्ड प्रोसिजर मॅन्डेट केलेली आहे. आणि याच्यासाठी याच्या म्हणजे रिलेटेड जे कंट्रीज आहेत त्या सगळ्यांची इथे काय घेतली जाते, ॲडवाईस घेतलं जाते आणि त्यांच्याकडून त्या ॲडवाईस घेतल्याच्यानंतर त्या पद्धतीने त्यांना नेमिंग दिले जाते. आता हे नेम कसे दिले जातात तर आपल्याला माहीत आहे की हे जे संस्था आहेत तर हे कधी एस्टॅब्लिश झाले तर हे 2000मध्येच एस्टॅब्लिश झालं आहे एक ग्रुप नेशनचा. ठीक आहे. या नेशनचा ग्रुप आहे आणि WMO म्हणजेच वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्डर आणि युनायटेड नेशनचं जे इकॉनॉमिक सोशल कमिशन आहे फॉर एशिया अँड पॅसिफिकसाठी, तर हे याच्यामध्ये जे आहेत ते कोणकोणत्या देशाचा एक ग्रुप बनवला होता. तर सगळ्यात पहिले याच्यामध्ये 8 देश होते. किती होते तर 8 होते सगळ्यात पहिले. ठीक आहे. ते कोणते कोणते होते तर मालदीव्स, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, ठीक आहे, इंडिया आणि बांगलादेश असे म्हणून 8 देशाचं एक हे सिस्टम पहिले ते फॉलो करायचे. आणि त्यांचे जे आहे ते त्यांनी जे नाव सजेस्ट केले होते त्याच्यानुसार आतापर्यंत आपण ती लिस्ट पाहत होतो. ठीक आहे. तर आता 2018मध्ये जे आहे तर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल जे ऑर्गनायझेशन आहे तर त्यांनी आणखीन 5 देश याच्यामध्ये ॲड करायचा म्हणजे विचार केलेला आहे. हे कोणती होती तर 27वी ती 2000ची होती. हे आपण नंतर पाहू याच्याशी रिलेटेड. तर आता कोणते ॲड करत आहेत तर इराण, इराक, सौदी अरेबिया, ठीक आहे, आणि UAE, यमन हे 5 देश. ठीक आहे. आता पहिले 8 होते आणि आता किती झाले तर 5 ॲड झाले म्हणजे असे म्हणून 13 झाले. आता 13 देशांनी 13 नाव जे आहे ते सजेस्ट केले. तर आता 13 देशांनी 13 नाव सजेस्ट केले. प्रत्येकाने एक जर केला तर आपल्याला माहिती आहे की 13 × 13 व्यक्ती होते तर 169 म्हणजे 169 नाव जे आहे ते जाहीर झालेलं आहे. आणि लास्ट मंथमध्ये एप्रिलमध्ये याचं काय झालेलं आहे तर एक लिस्ट पण बनवली आहे. आणि या लिस्टनुसार जे आहे ते निसर्ग हे पहिलं आहे. आणि त्या लिस्टचं जे पहिले 8 जे होते त्यांच्यापैकी जे लास्ट होतं ते ॲम्पन होतं. ठीक आहे. आता हे जे ॲम्पन आहे तर याचं नाव कोणी दिलं होतं तर याचं नाव दिलं होतं मलेशियाने. ठीक आहे. हे आपण नेक्स्ट जेव्हा लिस्ट येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या टेबलमध्ये हे दिसूनच जाईल. ओके. आता या सायक्लॉनबद्दल आपल्याला आणखीन हे इम्पॉर्टंट म्हणजे की हे काय इम्पॉर्टंट आहे हे पाहायचं आहे. व्हाय इज इट इम्पॉर्टंट नेम द सायक्लॉन्स. म्हणजे आपण जे नाव देत आहोत हे नाव देण्याची गरज आहे का तर ऑब्वियसली गरज आहे. कारण बांगलादेश त्याला वेगळं नाव देईन, इंडिया वेगळं देईन, मलेशिया वेगळं देईन. तर याच्यामुळे एक जो डेटा कलेक्शन आहे किंवा एक वेगळा जो ऑर्डर आहे तो फॉलो नाही होणार आहे त्याच्यामुळं सगळ्या देशांनी मिळून जर एकच नाव जर दिलं तर बेसिकली आपल्याला त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन कधीही अवेलेबल होऊन जाईल आणि सगळ्यांकडे ती एकच असेल. त्याच्यामुळं हे गरजेचं आहे. आणि सगळ्यांसाठी हे एकच नाव पण असेल कारण याच्यामध्ये मग गोंधळ, कन्फ्युजन वगैरे असं काही होणार नाही. जसं की कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे. अवेअरनेस करायला सोपं जाते आपल्याला. तर हे याच्यामुळे हे जे सिस्टम आहे ते हे तयार केली गेलेली आहे. आता यांना नाव देण्यासाठी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहे. तर त्या गाईडलाईन कोणत्या आहे, जे समजा याच्यावर पॅनल आहे तर हे या पॅनलने ह्या गाईडलाईन फायनलाइज केल्या आहे. या पॅनलने ह्या गाईडलाईन्स ठरवलेल्या आहेत. आणि त्या गाईडलाईन जे आहे हे सर्व नेशन्स जे याच्याशी रिलेटेड आहेत या सर्वांना ते फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांना ते फॉलो करावंच लागतं. त्याच्याशिवाय दुसरा कोणता पर्याय त्यांच्याकडे नसतो. तर याच्यासाठी त्यांनी काय क्रायटेरिया डिसाईड केलेला आहे तर सगळ्यात पहिले क्रायटेरिया हा आहे की ते नाव जे आहे ते एकदम न्यूट्रल असायला पाहिजे. म्हणजे कोणत्याही पॉलिटिक्सच्या रिलेटेड किंवा पॉलिटिकल फिगरचं नाव किंवा एखाद्या त्या धर्माच्या रिलेटेड किंवा एखाद्या कल्चरच्या रिलेटेड किंवा एखाद्या जेंडरच्या रिलेटेड असे नावं इथे असले नाही पाहिजे. ओके.
त्याच्यानंतर हे जे नाव आपण चूज करत आहोत, तर हे नाव याने कोणाचंही सेंटिमेंट हर्ट नाही झालं पाहिजे. आणि तसे आपल्याला माहीत आहे आपल्या देशामधले लोक खूप फार सेन्सिटिव्ह आहेत. अगदी छोट्याशा गोष्टीलाही त्यांचं खूप मोठं मन दुखवले जाते. ओके, जस्ट जोकिंग, टेक इट इझी. तर ह्याच्यानंतर पहा की काय असलं पाहिजे की कोणतंही व्हेरी क्रूड किंवा क्रुएल नेचरचं जे नाव आहे इथे असलं नाही पाहिजे. प्रोनाऊन्स करायला एकदम सोपं असलं पाहिजे, म्हणजे प्रोनाऊन्सिएशन त्याचं जे आहे ते अवेलेबल असलं पाहिजे. ठीक आहे, आणि मॅक्झिमम ते 8 लेटरचंच असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, आताच आपण बोललो की प्रोनाऊन्सिएशन व्हॉइस ओव्हर वगैरे त्याचं असायला पाहिजे. त्याच्यानंतर नेम ऑफ ट्रॉपिकल सायक्लोन ओव्हर द नॉर्थ इंडियन ओशन विल बी रिपीटेड वन्स इट यूज्ड. आणि आता ते जे लिस्ट आहे तर ती देशाप्रमाणे जेव्हा ते नाव एक कॉलम फॉलो केल्या जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा स्टार्टिंगच्या देशापासून ते सुरुवात होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आहे. तर इंडियाने कोणते नाव जे आहे ते सजेस्ट केले हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण होऊ शकते आपल्याला एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारल्या जाण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. तर इंडियाचे जे 13 नाव आहेत ते आहे गती, तेज. म्हणजे आता जो पहिला होणार आहे सायक्लॉन तर त्याचं नाव काय असेल तर गती असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा राऊंड कंप्लीट होईल आणि पुन्हा 13 नंबरला जेव्हा भारत पुन्हा नाव देईन तेव्हा तेज असेल. ठीक आहे. तर असे इथे नाव दिलेले आग, व्योम, जोर, ठीक आहे, वेग, जलाधी वगैरे हे 13 नाव आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तर हे जे नाव सजेस्ट केलेले आहेत तर हे इंडियाने एकदम जनरल आहेत, म्हणजे याच्यासाठी असं खूप मोठं काही हे नाही आहे. त्यांनी एकदम जनरल नाव जे आहे तर या पॅनलने, या कमिटीने सजेस्ट केले आहे आणि हे IMDनेच फॉर्मलाईज केले आहे. म्हणजे हे नाव IMDने तयार केले आहे आणि PTCला पाठवलेले आहे, पॅनल कमिटीला. ठीक आहे. तर असे सगळ्या देशांनी मिळून जे पाठवलेले आहे ते नावं आपल्याला माहीत आहेत आणि याचा जो लिस्ट आहे ते आपण इथे पाहू आता. ठीक आहे. तर या कॉलमनुसार जे पहिलं नाव होतं तर ते कोणतं होतं तर निसर्ग, आणि हे कोणी दिलं होतं तर बांगलादेशनं. ठीक आहे. नेक्स्ट आहे इंडियाचं गती, याच्याशी रिलेटेड आपण आत्ताच पाहिलं. ओके. आता ही पहा लिस्ट, ज्या 13 देशाविषयी आपण बोललेलो आहोत ते लिस्ट आहे. ठीक आहे. तर हे ते 13 देश आहे. कोणते कोणते? बांगलादेश, इंडिया, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी, लंका, थायलंड, UAE आणि येमेन. ठीक आहे. हे 13 देश आहेत. तर याच्यानुसार बांगलादेशाने जे पहिलं नाव दिलं होतं निसर्ग, त्याच्यानंतर आता कोण देत आहे तर इंडिया गती, त्याच्यानंतर कोणतं असेल इराणनं दिलेलं निवार, याच्यानंतरचं नाव कोण देईन गतीच्या नंतर इराण देईन आणि त्याचं नाव काय असेल निवार असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मालदीव देईन. म्हणजे बेसिकली हे जी गोष्ट आहे हे अल्फाबेटिकल ऑर्डरने इथे आपल्याला दिसू शकतात. म्हणजे पहिले BIM, ठीक आहे, आणि शेवटी जे आहे ते Y. याच्यानंतर तुम्हाला जरी याचा क्रम जरी लक्षात नसला तरी तुम्ही जस्ट अल्फाबेटिकल ऑर्डर जर तुम्हाला आठवलं तर तुम्ही सांगू शकता की कोणत्या देशाने नाव दिलेलं आहे आणि याच्यानंतर कोणता देश देणार आहे. तर हे पहिले 3 आपल्यासाठी महत्त्वाचे होऊ शकतात, निसर्ग, गती आणि निवार. ठीक आहे. याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके. तर हे आहे. आता ही जी लाईन आहे, ठीक आहे, तर ही लाईन अशी फॉलो होईल. म्हणजे आता पहिले निसर्ग झाला, मग गती, निवार, आणि अशा पद्धतीने हा इथे मोर्चा संपल्याच्यानंतर परत बांगलादेशचा टर्न येईल आणि हे नाव नंतर सजेस्ट केलं जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज जे आहे त्याच्याशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन होती ते बरीच कवर केलेली आहे. आणि मागचे जे 8 देश होते आपले आणि त्यांच्यानुसार आपल्याला माहीत आहे की हे ॲम्पन, ठीक आहे, हे ॲम्पन जे आहे ते लास्ट होतं. म्हणजे याच्या आधी हे आपले फक्त 8च देश होते. 18मध्ये किती झालेले आहेत तर 5 आणखीन वाढलेले आहे आणि 13 झालेले आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार हे लास्ट जो आहे आलेले आहे आत्तापर्यंत ते त्याचे आहे. म्हणजे ॲम्पन, त्याच्या आधी पवन, त्याच्या आधी बुलबुल,
ठीक आहे, जे पाकिस्तानने दिलेलं होतं. आताचं जे आहे ते थायलंडने दिलं. याच्या आधीचं पवन जे आहे ते श्रीलंकेने दिलेलं आहे आणि बुलबुल जे आहे ते पाकिस्तानने दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपण शेवटचे 3 आणि पहिले 3 असे 3 नावं लक्षात ठेवूया. तर शेवटचे 3 कोणते कोणते आहेत? बुलबुल, पवन आणि हॅम्पन. ठीक आहे, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंडने दिलेलं. आणि स्टार्टिंगचे कोणते आहेत? तर आपण पाहिलं होतं निसर्ग आणि त्याच्यानंतर गती आणि इराणचं जे नीरव आहे ते. ओके, तर हे होती काही इम्पॉर्टंट माहिती. नाव कोण देतं, का देतं, ठीक आहे, आणि त्याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे, किती नावाची लिस्ट आहे आणि लिस्टप्रमाणे कोणते कोणते नावं आता फॉलो होत आहे. तर याच्याशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन होती महत्त्वाची ते आपण इथे कवर केलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया याच्याशी बेसिक रिलेटेड माहिती, जसे की सायक्लॉन कसं बनते. ठीक आहे, त्याच्यासाठी कोणते कोणते फॅक्टर्स कारणीभूत आहेत. ठीक आहे, अँटी सायक्लॉन काय असते, सायक्लॉन काय असते, त्याच्यानंतर त्याची जी गती आहे त्याच्यावर त्यांना कसं मोजल्या जातं, याच्याशी रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून याच्याशी रिलेटेड जर कोणते क्वेश्चन आपल्याला आगामी परीक्षेमध्ये विचारले तर ते आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट करू शकतो. ठीक आहे, जर आवडलं तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आणि जर नाही आवडलं तर डिसलाईक करा. ओके, बट आम्हाला सांगा की आम्ही याच्यामध्ये काय इम्प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.